नमस्कार, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर काल जो संक्रांतीच्या वाणाचा व्हिडिओ अपलोड केला होता ना मी, तर त्या व्हिडिओला सगळ्या ताई, मावशी, माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, सर्वांची आभारी आहे मी। तर आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात केली मी आणि फौजी साहेबांनी गाडी घेतली बाहेर। मला झाडून झुडून सडा रांगोळी करायचं असतं ना, तर गाडी पोर्चमध्ये असते ना, थोडंसं अडचणच वाटती। तर फौजी साहेब बोलले, मी तुला गाडी बाहेर घेऊन देतो, मग तुझं तू आवर। तर जास्वंदीला मस्त असं फुल आलंय सकाळ सकाळ, कारण जास्वंदीची कटिंग केली होती ना, तर जास्वंदीला बऱ्याच दिवस झाले फुलच येत नव्हतं। तर पहिलं फुल आले जास्वंदीला आज बऱ्याच दिवसातून, खूप छान वाटलं। तर आपल्या गणपती बाप्पांना लाल फुलं आवडतं ना, तर असं लाल फुल आलं ना जास्वंदीला, एकदम भारी वाटतं। तर मध्ये मध्ये थंडी जरा कमी झाली होती, पण आता पुन्हा वाढली जरा। तर मी जास्त नाही फिरत सकाळ सकाळ, कारण खूप थंड असतं ना वातावरण, त्यामुळे मी एकच चक्कर मारली, फक्त थोडंसंच फिरून आले। आणि त्यानंतर म्हटलं पटपट सडा रांगोळी करून घ्यावा, कारण सकाळ सकाळ सडा रांगोळी आपलं अंगण साफसुथरं झालं ना, खूप छान वाटतं। आणि कसं आहे ना, ज्याचं अंगण चांगलं त्याचं घर चांगलं म्हणतात ना, अंगणावरूनच आपल्या घराची कळा दिसती। तर तसंच आपलं अंगण साफसुथरं सकाळ सकाळ केलं की मग घरातल्या कामाला सुरुवात करता येते। तर आपल्या दारासमोर अंगणामध्ये रोज जर पाण्याचा सडा मारला ना सकाळ सकाळ, तर असं म्हणतात की पितृदोष लागत नाही, किंवा असेल तर तोही कमी झाला जातो। आणि साधा सुद्धा अजून एक उपाय, असं म्हणतात की आपल्या घराच्या छतावरती पाखरांना चारा पाण्याची जर सोय केली, पाखरांना चारा घातला, पाणी ठेवलं, तर आपला पितृदोष नाहीसा होतो, किंवा जास्त जर असेल तर तोही कमी झाला जातो असं म्हणतात। आमच्या फौजी साहेबांना तर नेहमीच सवय, त्यांनी असं बाजरीचं आहे ना, धान्याचा एक डबाच भरून ठेवलाय, तांदूळ बाजरी सगळं मिक्स करून। तर ते काय करतात, रोज सकाळ सकाळ टेरेसवरती पण धान्य ठेवून देतात पाखरांना। आणि आपलं जे कंपाऊंड आहे ना घराचं, तर घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवर पण ते धान्य ठेवतात मध्ये मध्ये पाखरांना खायला। मग त्यांचा दिवसभर चिवचिवाट राहतो ना, ते धान्य पण खातात, पाणी पितात। आणि आमच्या इथं तर पहिली एकच खारुताई होती, तर तिला आम्ही रोज चपाती ठेवायचो, खायला ठेवायचो। तर तिने अजून खारुताई बोलून आणल्या, तिच्या मैत्रिणी काय असतील त्या, तिचे पिल्लं पण असतील, तर आता 6 खारुताई झाल्यात। खायला नाही ठेवलं त्यांना, अशा चिवचिव चिवचिव करतात ना, त्या खूप ओरडतात। तर त्यांना असं चपाती ठेवावं लागते रोज, 6 जणींना एक चपाती तर लागतीच। तर मी चपाती पण ठेवत असते त्यांना। तर असे कधी फौजी साहेब ठेवतात, कधी मी ठेवते। तर बाहेरचं सगळं सडा रांगोळी सगळं आवरलं, मी घरामध्ये आले, आंघोळ केली। तर बऱ्याचशा ताई बोलल्या होत्या की ताई, आंघोळीच्या आधी झाडू मारत जा, सडा मारत जा तू, त्यानंतर आंघोळ करत जा आणि मग बाकीचं आवरत जा। तर मी तसंच करत असते आता। तर आंघोळ केली, त्यानंतर मी रांगोळी काढली, रांगोळी दाखवली नाही, खूप पटपट छोटीशी काढली मी, कारण खूप थंडी बाहेर, थंड वातावरण आहे ना। तर फौजी साहेब ओरडत होते मला, पटपट आवर, थंड वातावरणामध्ये काय बाहेर जास्त राहू नको, तर तुला शिंकायला लागले ना, त्या काय बंद होत नाही पटकन। त्यामुळे मी छोटीशी रांगोळी पटपट काढली, लगेच आतमध्ये आले। तर सागरला जायचं होतं कॉलेजला, तर त्याला डब्बा पण बनवायचा होता आणि नाश्ता पण बनवायचा होता। तर मी पटपट त्याला कोबीची भाजी, चपाती केली आणि पोहे पण बनवले, त्याला नाश्ता पण दिला। त्यानंतर लागले मग मी देवपूजा करायला, कारण सकाळ सकाळ सगळ्यांचे नाश्ते पाणी झाले, सगळे शांत झाले ना, मग देवपूजा निवांत होती। नाहीतर मग मुलांनी म्हणा, मम्मी मला डबा दे, मम्मी मला नाश्ता दे, आणि आपण शॉर्टकटमध्ये देवपूजा करायची, ते मला अजिबात आवडत नाही। त्यामुळे सगळे नाश्ते करून शांत झाले ना, मग मी निवांत देवपूजेला लागते। तर देव काय मी 15 दिवस उजळत नाही, एकदा उजळल्यावर रोज फक्त मी देवांना आंघोळ घालत असते। तर देव मी सगळे आंघोळीला काढले परातीमध्ये, आणि देवाखालचे कपडे पण मला बदलायचे होते। तर सगळे लालच टाकले होते ना मी, तर मध्ये मध्ये मी काय करते, लाल आणि पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन करते देवांच्या वस्त्राचं, म्हणजे छान वाटतं। तर जसे आपण रोज कपडे बदलतो, तसे देवांच्या खालचे पण जे कपडे ते बदलले ना, थोडेसे वेगळे टाकले ना, असं फ्रेश वाटतं। आणि त्यातली त्यात लाल पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन तर एकदम भारी वाटतं, त्यामुळे मी कपडे बदलणार होते। तर सगळे देव मी आता परातीमध्ये घेतले काढून, आणि मग आंघोळ घालून स्वच्छ कपड्यांनी पुसून मी त्यांना स्थान देईन। तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की ताई, तू मंदिर कितीचं घेतलेलं आहे काय? तर ताईंनो, मंदिर मी हे विकत नाही घेतलेलं, आमच्या घरातलं फर्निचरचं काम चालू होतं ना, घराचं काम झालं त्यावेळेस, तर तेव्हाच फर्निचरवाल्याकडून हे मंदिर मी बनवून घेतलेलं आहे। आणि पायऱ्या पण ह्या 3 स्टेपमध्ये मी बनवून घेतलेल्या आहेत फर्निचरवाल्याकडून। फक्त साईडचं जे ॲक्रेलिक आहे ना, तर ॲक्रेलिक मी
दुसऱ्या भैयांकडून बसून घेतलेलं आहे. तर हे कपडे पण मी आता बदलायला आणलेत मंदिरामधले. पहिले दोन्ही लालच होते, आता लाल पिवळं आणलंय मी. तर कॉटनचा कपडा मी खाली यात्रेला असा कापून आणत असते मीटरमध्ये, आणि जो गोल्डन कलरच्या लेसचा लाल कपडा आहे ना वेलवेट सारखा, तर तो विकत आणत असते. तर असे कलर कॉम्बिनेशन करते मी कपड्यांची. आणि जो पिवळा कपडा आहे ना आता त्याला थोडी शाईन आहे, तर तो असा सिल्कमधला आहे, तर तो सुद्धा मीटरमध्ये आणते मी. 4-5 मीटरचा असं आणते आणि त्याचे असे तुकडे करून मी पूजेसाठी वापरत असते. स्वस्त पडतो एकदम. तर हे कपडे अंथरून घेते मस्त मी आता. तर माझ्या मंदिराचा पहिला कलर वुडन कलर होता. तर मी काय केलं, त्याच्यावरून ॲक्रेलिक बसून घेतलं. तर वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की आपल्या मंदिराचा कलर हा, किंवा मंदिराची खोली जी असेल त्या खोलीचा कलर पांढरा असावा, कारण योग्य रंग शांततापूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण तयार करू शकतो, ज्यामुळे पूजा प्रार्थना विधी दरम्यान आपलं लक्ष केंद्रित करणं सोपं जाईल. या हेतूने वास्तुशास्त्रानुसार मंदिराचा कलर आपल्या पांढराच असावा असं म्हणतात. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पांढरा कलर हा शांततेचा प्रतीक आहे, त्यामुळं पांढरा कलर आपल्या मंदिराचा असावा. त्यामुळं मी ॲक्रेलिक बसून घेतलंय पांढरं माझ्या मंदिराला. आणि तसं पण माझ्या सगळ्या घरात तुम्ही बघितलं असन, एक सुद्धा भिंत अशी वेगळ्या कलरची नाहीये. मला लाईटच कलर आवडतात, एकदम शांत. तर त्यामुळं मी सगळ्या घरातल्या भिंतींना तुम्ही बघू शकता क्रीम कलर दिलेला आहे. आणि बाहेरून घराला पण मी राखाडी कलर दिलेला आहे, जास्त डार्क नाही दिलेला. आता मंदिरामध्ये पांढरं ॲक्रेलिक लावलेलं आहे, त्यामध्ये कपड्यांचा कलर मी लाल पिवळा ठेवलाय. तर कलर कॉम्बिनेशन किती असं भारी वाटते ना, आपल्याला डोळ्याला पाहायला एकदम मस्त वाटतं. तर देवांची मांडणी झाली, त्यानंतर म्हणलं कलश, आपला जो कुलदेवीचा कलश ठेवत असते ना मी, तर त्याची स्थापना करावा. तर नारळ मस्त धुवून घेतलाय मी, नारळाला मस्त माझ्या कोम आलाय. तर कलश घासून पुसून घेतला मी, पाणी भरून घेतलं, त्याच्यावरती स्वास्तिक काढलाय. कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी घातली, 1 फूल घालते. आणि नागवेलीचे पानं आपल्याकडे तर भरपूर आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर नागवेलीच्या पानांचा आपल्या म्हणजे घरच्या पानांचा काय फायदा तुम्हाला सांगू का? तर नागवेलीचे पान आपले घरचे वापरले ना आपण कलशाला, तर म्हणजे नवरात्रामध्ये याच्यामध्ये आपण वापरतो ना, तर ते पान आहेत ना कलशामध्ये 10 दिवस तुम्ही कव्हर ठेवा, 10-15 दिवस, तरी ते एकदम हिरवेगार मस्त फ्रेश राहतील. फक्त त्यांना खाली पाणी पाहिजे कलशामध्ये, म्हणजे ते हिरवेगार राहतात तोपर्यंत. आणि बाजारातले जे पानं आपण वापरतो ना, तर नागवेलीचे, तर त्याचं काय होतं, 2-3 दिवसात ते लगेच पिवळे पडायला सुरुवात होती. त्यामुळं आसपासच्या बायका आहेत ना, शक्यतो सगळ्या माझ्याकडे येत असतात पानं घ्यायला. म्हणतात, ताई तुमचे पानं खूप मोठाले पण आहेत आणि खूप दिवस असे हिरवेगार मस्त राहतात. तर आता शाकंभरी नवरात्र चालू आहे ना, तर परवा काय 2 दिवस झाले तेव्हा नवरात्र चालू झालंय. तर बऱ्याचशा ताई पानं घ्यायला आल्या होत्या, म्हणल्यात कलशामध्ये तुमचे पानं एकदम हिरवेगार राहतात. तर त्यांना सगळं मी पानं काढून दिलेत. आणि आपल्या नारळाला कोम आलेला तुम्ही बघू शकता. तर कलशाची मी स्थापना करून घेते आता पहा. तर ताईंनो, कालच्या व्हिडिओला तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल खूप खूप आभारी सर्वांची. तर आपल्या चॅनलवरती ज्या जुन्या ताई आहेत, मावशी आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, सगळ्याच खूप छान छान कमेंट करतात. आणि ज्या नवीन ताई येतात ना, त्या पण खूप छान छान कमेंट करतात. पण जिथं चांगलं तिथं वाईट पण असतंच. जिथं पॉझिटिव्हिटी असते तिथं निगेटिव्हिटी असते. तसंच आहे, काल एक निगेटिव्ह कमेंट आली. तर मी काय लक्ष देत नाही बरं का अजिबात ह्या निगेटिव्ह कमेंटकडं, कारण जिथं चांगलं असतं तिथं वाईट असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर जे चांगलं आहे तेच आपण घ्यायचं असतं, जे वाईट आहे त्याला आपण इग्नोर करायचं असतं. तर तसंच झालं. मी ती कमेंट डायरेक्ट त्यांना, मी ते ताईला डायरेक्ट म्हणजे ब्लॉक करून टाकलं आपल्या चॅनलवरून. तर मी असंच करत असते. त्यामुळं यूट्यूबने छान ऑप्शन दिलेलं आहे, जे बॅड आहे त्याला तुम्ही डायरेक्ट ब्लॉक करून टाका. तसंच मी करत असते. जी कमेंट मला आवडत नाही ती बाई तुला राम राम लांबूनच, आणि माझ्या चॅनलवरती परत काही येऊ नको, मी तिला लगेच ब्लॉक करून टाकत असते. जे चांगलं तेच आपण घ्यायचा प्रयत्न करायचा, म्हणून मी तिला ब्लॉक केलं. पण तुम्हाला एक सांगते मी, कशा म्हणजे विचाराचे लोक असतात. ती मला काय बोलत होती, 3-4 कमेंट केल्या तिने एका पाठोमागं एक लगेच, की जरा जास्तच होतंय, फौजी साहेबांना तू लहान लेकरासारखंच लाड घालतीये. तर ताईंनो, कालचा व्हिडिओ तुम्ही जरा व्यवस्थित पहा, पाहिलं नसेल तर. आणि ज्यांनी पाहिलं त्यांना तर समजलंच असेल मी काय लाड घातलाय फौजी साहेबांना. काय वेगळं दिसलं का तुम्हाला? तर ती बाई म्हणती डायरेक्ट, तू लहान लेकरासारखं लाड घालते. आणि घातलाच तरी माझ्याच नवऱ्याजवळ मी लाड घालते का दुसऱ्याच्या नवऱ्याजवळ जाऊन लाड घातलं काय? आणि तसं पण माझं लग्न लवकर झालेलं आहे ना, त्यामुळं मला फौजी साहेबांनी नेहमीच खूप समजून घेतलं आहे. सुखादुःखात त्यांनी माझी साथ दिली.
मला ते समजून घेतात. त्यापेक्षा मला अजून काय हवं. लग्न झाल्यानंतर आई वारली लवकरच, वडील पण वारले आणि त्यानंतर मग मला मावशी नाही, बहीण नाही आणि भाऊ होता. तर भाऊ माझा खूप भोळा आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर लग्न झाल्याच्या नंतर मला जे काही प्रेम दिले ते मला फौजी साहेबांनीच दिले, समजून घेतले ते फौजी साहेबांनीच घेतले. आई, बा, बहीण, भाऊ, मावशी सगळ्यांचं प्रेम त्यांनी मला दिलंय. मग त्यांच्याजवळ नाही लाड घालायचा मग कोणाजवळ घालायचा. ताई मावशींना मी आताच नाही बोलत, जेव्हा मी युट्यूबवर नव्हते ना तेव्हाच बोलते. नाही तर तुम्ही सगळ्या मला इतक्या ओरडतात ना, असं का बोलते सारखं सारखं, मला ताई नाही, मावशी नाही, मैत्रीण नाही, हक्काने आमच्याकडे असं म्हणतात. तर आताच नाही बोलत ताई मावशींना मी. पहिलं जेव्हा मी युट्यूबवर नव्हते ना तेव्हाच बोलते. आता तर मला युट्यूबच्या माध्यमातून इतकी जीवाभावाची माणसं मिळालेत ना, इतके जीवाभावाचे नाते मिळालेत, मला भरभरून प्रेम देतात तुम्ही सगळे. आणि फौजी साहेब तर खूपच जीव लावतात पहिल्यापासून, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं ताईंनो, एका मुलीसारखं सुद्धा जीव लावतात मला ते, त्यांच्या मुलीसारखं. तर असं आहे, त्यामुळं काय सांगायचं, जेवढं सांगावं तेवढं कमीचे, जाऊ द्या मरू द्या आता. नाहीतर तुम्ही पण म्हणता जास्तच सांगते, त्यामुळे जाऊ दे. तसं पण मला जास्त काही ओर सांगता येत नाही, ओर दाखवता येत नाही, जे आहे ते आपलं सांगत असते मी. तर फौजी साहेबांनी हे ह्या ट्रेमध्ये कांदे लावले होते पहिले ना, ते कांदे काढलेत आता आणि मस्त ती मातीचं रिनोव्हेशन केलंय आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर उगायला टाकली आणि ह्या ट्रेमध्ये पालकाचे 2-3 ठोम आलेत, ते पण एकदम भारी झालेत आणि त्याच्यामध्येच अजून पालकाचे बी टाकले जर अजून उगायला. तर भाजीला असं फोडणी वगैरे द्यायला पालक बरी होती आणि पालक तशी पण जास्त भाजी खाऊ वाटत नाही त्याची ना, तर अशी फोडणीला टाकली ना पालक, ती पोटामध्ये तरी जाती मग. तर हे बघा फौजी साहेबांचं आज रिन्युएशनचं काम चालू आहे. फौजी साहेब त्याची रिन्युएशन करतात मातीचं, म्हणजे नवीन माती घालतात ती काढून, म्हणजे छान होईल ते. आणि हे पहा, हा मनी प्लांट काहीतरी याचं नाव आहे, मला आता लक्षात नाही. तर याच्या कटिंग लावल्या ना पाण्यामध्ये, अशा जामच्या बाटलीमध्ये, त्यानंतर काचेच्या आपल्या मधाच्या बाटलीमध्ये खूप छान कटिंग येतात आतमध्ये घरात. तर मी अशाच लावलेत ना, खूप भारी येत आहे ते. आणि हे पहा वरतीपर्यंत गेलंय पार ते सगळंच काय आता रिनोव्हेशन त्याचं. तर हे बघा आपले झाडं आणि इकडं जनावरं पण चरायला आलेत. हे बघा ज्वाऱ्या चांगलंच आता भुरक्या झाल्यात बरं का, है ना, काढायला येते ना आता. बघा ना, त्याशी आपण गेलो होतो तिकडं, किती हिरव्या हिरव्या होत्या, आता पूर्ण पांढऱ्या पांढऱ्या झाल्यासारखे वाटतात. आणि हे बघा आपले झाडं आता उन्हाळ्याचं टेन्शन नाही राहिलं, झाडांना सावली पण झाली, मस्त होते ना आता, एकदम छान वाटायला लागले मस्त. आणि कॉइन प्लांट तुम्हाला दाखवते मी. आपल्या जे जुना माठ होता ना ते कापलंय असं हे फौजी साहेबांनी आणि त्याच्यामध्ये हे कॉइन प्लांट लावले. मग कॉइन मनी प्लांट पण म्हणतात कोणी. मस्त झालंय कॉइन प्लांट पण हे असं मडक्यात लावल्यावर. आणि सोनचाफा छान झालाय. तर बऱ्याचशा ताई मावशी इकडे फिरायला येत असतात सकाळ संध्याकाळना. तर त्या आल्या की त्या मला हेच विचारतात, ताई तू एकटीच राहते, तुझं एकटंच घर आहे इकडं एकांत, तुला करमतं का? तर हे झाडं झुडं माझ्या सोबतीला तिथं मला अजिबात कशाचीच कमी महसूस होत नाही. खूप म्हणजे इतकं करमतं ना माझ्या घरातच. मला घराच्या आवारात असं थोडंसं चक्कर मारा गेलं गार्डनमध्ये बाहेर तर एकदम मन भारी प्रसन्न होऊन जातं. आणि घरात कामं पण भरपूर असते, तर असं स्वतःला बिझी ठेवलं ते पण एकदम छान आहे. काहीच वाटत नाही, दिवस कसा येतो कसं जातो कळत पण नाही. मी जाऊ खाली तोपर्यंत माझं काम आवरते, तो तुमचं चालू द्या आहे ना. चालतंय. एवढं 3-4 करता का एवढे आज? देऊ काय तुम्ही? मी आले का वरती मला लगेच कामाला लावता मंडळी. हे बघा आपली मोगऱ्याची जाळी वर का, किती फुलं आहेत याला, बापरे, निसा बहर आलाय त्याला. हे बघा, जर एवढे फुलं काढले मोगऱ्याचे आपल्या कुंद्याचे तर किती गजरे होते. पण मोगऱ्यात येऊन बसले आपल्या मवाळामुळं काय फुलं काढता येईना.
तर मंडळी कपडे भिजू घातले होते मी, आता बाहेर घेते धुवायला. तर आकाश शेपा भिजलेले कपडे बाहेर घेऊ लागते मला धुवायला, जड आहेत ना ते भिजू घातलेले. चलो लाईटी बंद केल्या घराला सगळ्या. आधी कपडे धुवून घेते, त्यानंतर मग बाकीच्या कामाला घरातल्या सुरुवात करते. कपडे आधी धुतले ना म्हणजे ते सुकून जातात नाही का संध्याकाळपर्यंत. तसं तर थंडी आहे पण ऊन भरपूर पडतंय. हे बघा आकाशरावांनी मला कपडे इथं आणून ठेवून दिलेत, म्हणले धुबाई तू आता, मी चाललो आतमध्ये आहे ना. गोडमा तर कपडे धुवायला मशीन पण आहे, पण मशीनमध्ये मी माझे कपडे टाकत नाही कधी धुवायला. साड्या खराब होतात खूप मशीनमध्ये, त्यामुळे मी हाताने धुत असते साड्या, माझे कपडे. आणि फौजी साहेबांचे जे कॉलर घासायची असते ड्रेसची ना शर्टाची, तर त्या कॉलर घासावंच लागतात. मग माझ्या कपड्यांबरोबर त्यांचे पण होऊन जातात. तर जे मोठ्याल्या जीन्सच्या पॅन्टी आहेत, मोठ्याल्या पॅन्टी आहेत, हे असे मी म्हणजे जे मोठाले कपडे आहेत ना तेच मशीनमध्ये लावत असते, बाकीच्या मग मी हाताने धुते. तर फौजी साहेबांचं काम वरती चालूच आहे. मी कपडे वाळायला वरती घालायला आले तरी पण, तर कपडे वाळू घालते मी आता. आणि आकाश दुपारी जात असतो ना क्लासला, तर तो पण घरी आहे. मी वरती आले की टेरेसवर तो आलाच पाहिजे, तर तो आलेला आहे. तर बऱ्याचशा ताई बोलतात की तुझं शूट कोण घेतं काय, तर पलीकडे ट्रायपॉड तुम्ही बघू शकता. तर कोणी नसलं ना मी आपल्या ट्रायपॉडला लावून देत असते मोबाईल, आणि त्यांनी शूट घेत असते. आणि कोणी जर असलं मुलगा वगैरे तर मग त्याच्याकडे मी कॅमेरा देत असते. तर अशी आम्ही बाज बनवून घेतलेली ना, तर बाज पण टेरेसवरतीच असते आमची. असं आम्ही सकाळ संध्याकाळ जर वरती आलो ना मस्त बाजावर बसतो, तर छान वाटतं ते पण. आणि उन्हाळ्यात तर राजू वरती झोपत असतो टेरेसवरती मस्त हवेला मच्छरदाणी लावून, कारण त्याला गावाकडं बाहेर पडवीमध्ये झोपायची सवय होती ना, त्याला घरात झोपच येत नव्हती माझ्याकडे आला त्यावेळेस. पण त्याला बळच आम्ही घरात झोपायला लावलं, म्हणलं बाहेर थंडी आहे, पाऊस आहे, भीती वाटती. आणि त्यातली त्यात हे बिबट्याची वाघाची पण भीती वाटायला लागली, कारण ते कंपाऊंड चढून पण वरती येतात ना. म्हणलं नको आपलं तू आतमध्ये झोपत जा. मग त्याला तशीच सवय लावली आम्ही हळूहळू आतमध्ये झोपायची. आणि आता तर काही वाटत नाही त्याला, पण तो उन्हाळ्यात ऐकतच नाही. उन्हाळ्यात मग तो टेरेसवरती मच्छरदाणी लावून तो मस्त हवेला झोपतोच. तर मंडळी आता संध्याकाळचे वाजले 4 आणि मी आले वरती. फौजी साहेबांनी सकाळी काही किचन आपल्या गार्डनमध्ये काम केलं वरती, आणि दुपारी जेवण केलं, थोडासा आराम केला, आणि आता पुन्हा त्यांचं वरती येऊन काहीतरी गार्डनमध्ये काम चालू आहे. तर माझं पण घरामध्ये काम चालू होतं. दुपारी मी पण थोडासा आराम केला, काम केलं मी घरामध्ये, आणि वरती आले. तर पाहूया आता फौजी साहेबांचं काय काम चालू आहे. फौजी साहेबांचं काही ना काही चालूच राहतं. हे बघा फौजी साहेबांचं असं मस्त झाडं लावायचं काम चालू आहे, गाणे वगैरे लावून मस्त. सकाळचं राहिलं होतं त्यांनी त्याच्यात ते वेल लावून दिलते, आणि हे मोकळं करायचं राहिलं होतं, तर त्यांनी याच्यामध्ये चिनी गुलाब लावलं होतं. तर ते सक्सेस झालंच नाही. काय झालं काय माहित त्याला, की पाणी द्यायचं कमी झालं काय माहित त्याला, ते जळून गेलं. आणि मग ते मोकळं करतात आता फौजी साहेब, आणि ते वेल लावलेलं आहे ना गोल, तर त्याच्यामध्ये ते ठेवून देण्यात. आता काय काय त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे काय माहिती. थंड मोसम आहे जरा, तर आकाशने चहा करून आणलाय वरती. धन्यवाद. थँक्यू. पप्पाला पाणी आणायचं होतं थोडस, आणायचं काय? हा का? तर फौजी साहेब बोलते साईडनी या पोलला लावायला हँगिंग बकेट आणायच्यात, हँगिंग लाईट पण आणायच्या. हँगिंग लाईट पण आणायच्या का? काय काय करतात काय माहिती फौजी साहेब आता. हे ग्रीन नेट पण बसवलंय, आणि साईडनी असं हँगिंग बकेट जर लावले ना, त्याच्यात लोमते वेल वगैरे लावले तर खूप भारी दिसन. तर बघूया आता काय काय होते. हळूहळू होतंय सगळं, संगच काय होत नसतं, हळूहळू सगळं करावं लागतंय आपल्याला. एक 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 चालू आहे. तर कसा आपल्या टेरेस गार्डनला छान लुक येईन याचाच प्रयत्न आमचा चालू असतो. फौजी साहेबांचं तर सगळ्यात जास्त लक्ष असतं त्याच्यात, है ना आकाश? म्हणलं फौजी साहेबांचं सगळ्यात जास्त लक्ष गार्डन मध्येच असतं. जीव आहे भाई. फौजी साहेब म्हणते जीव आहे माझा हा. झाड फौजी साहेबांचे जीव आहेत. तर आकाश चाललाय क्लासला, है ना? आले लगेच. बाय बाय. तर त्याला उशीर होते, म्हणला मी जातो क्लासला. तो चाललाय क्लासला आता. हाय. हे बघा माझा दादू पण आला बरं का शाळेतून, कॉलेजवरून आला. शाळेतून नाही, कॉलेजला येतो आता. दादा आला कॉलेजवरून. तर कॉलेज कुमार माझा, है ना? आकाशला खोलायला सांग, आकाश आलाय क्लासला. चहा घे तुला गरम करून.
तर हे बघा फौजी साहेबांनी काय केलंय, पाईप मोकळा केलाय आता, अर्धाच मोकळा केलाय ना. थोडंच. अच्छा, थोडाच. आणि त्याच्यावरती ठेवलंय आता ते आपले हे जार आहेत ना, जारचं कापलेलं वरच याच्यात त्यांनी चिनगुलाब लावलं होतं ना, ते काढून टाकलंय आणि आता वेगळेच वेल लावले. तर हे वेल आहेत ना असे खालीपर्यंत लोंबले जातात, त्यामुळे त्यांनी लावलंय. आता पाहूया यांचं कसं होतंय काय, है ना. पटकन रोपते ते लगेच. हे बघा राजू शेट आले बर का. हाय. राजू आला कामावून. लाजतोय. काय बोलला, काय म्हणला उद्या. नुसतं अर्धच बोलतो. तर फौजी साहेबांनी मी संध्याकाळपर्यंत टेरेस गार्डनमध्येच वरती मस्त टाइमपास केला. खाली आले, 2 चक्रा मारून आले. त्यानंतर मी साडी चेंज केली. तर दिवसभर साडी मी आता सवय लावून घेतली. पहिलं तर मला साडी जमायचीच नाही, साडी घालून मला कामच जमत नव्हतं. पण बऱ्याचशा ताई मावशी बोलल्या की साडी तुला छान दिसते, त्यामुळे मी साडी घालायची सवय लावली. आता जास्तीत जास्त साडीच घालते मी. पण संध्याकाळी मला नाईट ड्रेस घालावाच लागतो, नाही तर कामच सुचत नाही आणि थोडंसं असं बांधल्यासारखंच वाटतं साडीने, त्यामुळे मी संध्याकाळी नाईट ड्रेस घालत असते रात्रीचं. तर मी साडी चेंज केली. त्यानंतर मग दिवे लावून घ्यावा म्हणलं बाहेर आणि स्वयंपाकाला लागला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.